रामकृष्ण हरी नर्मदे हार. तर मंडळी, आम्ही रात्री झुंबर खाली गावच्या पुढं एक आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये रात्री विश्रामाला होतो. आणि इथून आता ओंकारेश्वर आम्हाला काय 70 किलोमीटर बाकी आहे. आणि आज आम्हाला मुंदी या गावामध्ये जायचं आहे. मुंदी इथून आहे 38 किलोमीटर. आणि आम्ही आता जात आहोत रस्त्याने. जसं ओंकारेश्वराच्या जवळ येत आहे तसं पाय एकदम तिथे धाव घेत आहेत की कधी आपण ओंकारेश्वरला पोहोचणार, कधी मैयाची परिक्रमा पूर्ण होईल, कधी मैयाचे दर्शन होईल. कारण खूप दिवस झाले मैयाचे दर्शन झालं नाही आहे. आणि आम्ही लवकरच आता ओंकारेश्वर पोहोचणार आहोत. तुम्ही सुद्धा पाहत राहा आमचं यूट्यूब चॅनल, सबस्क्राईब करा. तुमची सुद्धा मानसिक रूपांची परिक्रमा चालू आहे, ती पूर्ण होऊन जाईल. नर्मदे हार. नया हरसूद या गावामध्ये श्रीराम चौकामध्ये आम्ही आता आहोत. इथं त्या बाबांनी आम्हाला नाश्ता दिला. नर्मदे हार. पुढे आल्यानंतर इथे एक ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या पुढे एक पाटी लावलेली आहे. तिथं सगळी माहिती दिलेली आहे. इथून 4 खेड्याचा आश्रम आहे. 5 किलोमीटरवर मंडला हनुमान मंदिर आहे. 17 किलोमीटर. संत शिंगाजी आश्रम आहे 28 किलोमीटर. आणि ओंकारेश्वर धाम आहे 90 किलोमीटर. नर्मदे हार. थोडंसं पुढे आल्यावर इथं महारेवा आनंद आश्रम आहे. नर्मदे हार. कहाँ से आ रहे हैं आप? नर्मदे हार. महाराष्ट्र से हैं। ये देखो हे भाई, पहा, हे पण यूट्यूबर आहेत. सुबह हमें परिक्रमा वासियों को भरपूर परिक्रमेमध्ये यूट्यूबर आलेले आहेत. पुढं पण एक यूट्यूबर आहे. नर्मदे हार. इथं आहे श्री बालाजी पब्लिक स्कूल. इथं बालभोग मिळतो आपल्याला. गिरीधारी. तर आम्ही आहोत सध्या डॅमवर. नर्मदा मैयाचा खूप मोठा डॅम आहे. पहा, पाहू शकता तुम्ही सुद्धा. जवळच एक गार्डन आहे, गाय पार्क. आणि जवळ एक रेस्टॉरंट आहे. खूप सुंदर वातावरण आहे इथं. केलेलं आहे. मंडळी पहा, नर्मदा मैयाचा सगळ्यात मोठा डॅम आहे हा. जिथपर्यंत आपली नजर पुरत नाही तिथपर्यंत पाणी आहे. ओंकारेश्वरचा जो डॅम आहे ना मोठा, त्याचंच हे पाणी आहे सगळीकडे. खूप तिथपर्यंतही नजर पुरत नाही, एवढा डॅम मोठा आहे. तिथपर्यंतही पाणी आहे. जणू काय साक्षात मैया, म्हणजे मैयाचंच पाणी आहे. जणू काय मैया इथं समुद्र रूप झालेली आहे. एवढं दूरपर्यंत पाणीच पाणी दिसत आहे. तुम्ही सुद्धा पहा आणि एकदा सगळ्यांनी मैयाचं दर्शन घेऊन बोला नर्मदे हार. आम्ही आहोत सध्या 4 खेडा गावाच्या जंगलामध्ये. गेला अर्धा 1 किलोमीटर झाले आम्ही चालत आहोत. तर
तर हे जे लहान लहान कुत्र्याची फुलं दिसत आहे हे आमच्या सोबतच चालत आहे. पहा किती निरागस आहेत ते सुद्धा मैयाची परिक्रमा करत आहे. नर्मदे हर. तर आम्ही पोहोचलो सध्या आता मांडला या गावामध्ये. इथे सुद्धा आश्रम आहे, बांधकाम चालू आहे आश्रमाचं आणि सध्या सुद्धा व्यवस्था आहे. नर्मदे हर. चालतं का आश्रम म्हणजे काय? योगिनी वसतकार. वसत कारण तुम्ही ऋषिकेश गवार. तुम्ही तिघं कीर्तनच करता. किती दिवस झाले? 3 महिने. आता संपण्यात आहे का? आता संपणार आहे उद्या. मग थकली नाही? नाही काहीच नाही. मजा येऊन राहिला खूप मस्त आहे. आम्ही पुण्याला. आनंदीला गाणारा तो चैतन्य होता तुमच्या तिकडे आनंदी. ओंकारेश्वर. आता ओंकारेश्वर महिने झाले. 20 वर्षाची आहे. हो चला प्रवचन वगैरे करते. काय माहिती काहीतरी अंदाज आहे. तरी माझं होतं 45, आता झालं असेल 40. हो 45. अगं बाई. आणि जेवता काय? जेवता आश्रमावर आणि जिथे नाही मिळालं तिथे काही काही अशी वेळ असं नसेल आलंच नाही कधी मला वेळ. पैसे नसतील लागले कुठे ना. पैसे नाहीच लागले, कारण कुठेही गेलं तरी लोक म्हणतात मुली आहे तुम्ही पैसे घेतच नाहीत लोक. नाहीत घेत. आणि मग पण बरोबर फ्रेश ते वगैरे ठेवायला. व्हायला म्हणजे सकाळी आश्रमात जावं लागतं ना. म्हणजे आणि कुठं आश्रमात असते व्यवस्था सर्टिफिकेट आपल्या तिथून मार्क्स नसतात. कुठे आश्रमात शेगाव. व्यवस्था असते कुठं आंघोळीची बरं या सर्टिफिकेटची कुठे गरज पडते का? काहीच विचारतात का? फक्त बरं आपलं पण मग तुम्हाला रस्ता कसा कसा कळतो? तुम्ही कसे कसे जाता? लोक सांगतात ना पुढे गेले एखाद्या गावात की तर या पुढच्या गावात इथून जा तिथून जा सांगतात. दर्शनही केले का मध्ये मध्ये? सगळे केले सगळे. चल. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही सध्या आहोत सेदला या गावामध्ये. सेदला गावातून उजव्या हातावरून जावं लागतं. इथून देवला इथे लिहिलेलं पण आहे मा नर्मदा परिक्रमा मार्ग, आणि या मार्गाने आता जायचं आहे पुढे. नर्मदे हर. तर मंडळी सेदला या गावाहून आपल्याला जावं लागतं देवला माफी या गावामध्ये, आणि हा रस्ता आहे कच्चा रस्ता. आता इथून पुढे कच्चाच रस्ता आहे. आता आम्ही देवला माफी या गावाला जात आहोत. इथून ते 2 किलोमीटर आहे. हे आहे देवला गाव, देवला माफी. इथं बांध दाखवलेला आहे, नर्मदा मार्ग मुंदी. तर आता आम्ही पोचत आहे मुंदी या गावात. इथं बोर्ड लावलेलं आहे. इथं गायत्री मंदिराच्या जवळ आश्रम आहे, मा नर्मदा मैकल सुता आश्रम म्हणून. मुंदीच्या समोर 2 किलोमीटर आल्यानंतर इथं एक आश्रम आहे.
केनूद म्हणून गाव आहे. आजचा मुक्काम आम्ही इथं करणार आहे नारायणदास त्यागीजी महाराज यांच्या आश्रमामध्ये. आणि इथून ओंकारेश्वर राहते 60 किलोमीटर. परिक्रमावासी इथं थांबलेले आहेत.